सर्वांना जय भीम, जय संविधान। भीम टायगर सेना या क्रांतिकारी आणि सामाजिक संघटनेला 25 वर्ष झाल्याबद्दल या देशातील तमाम नागरिकांना, सर्व आंबेडकरी अनुयायांना, सर्व संविधानवादी लोकांना या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि मला गर्व आहे, कोणती पार्श्वभूमी नसताना, कोणताही इतिहास नसताना एकदम झोपडीत राहून जे मी अगोदर पूर्वी मी ऑटो चालवण्याचं काम करत होतो, असं काही बॅकग्राऊंड नसताना आर्थिकदृष्ट्या एकदम दारिद्र्यरेषेखाली आम्ही जीवन जगणारी माणसं अशा असताना आजच्या या काळामध्ये भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेला टिकून ठेवलं, याचं सर्वात मोठं जर श्रेय असेल तर आजही बाबासाहेबाला मानणारा झोपडीत वर्ग आहे, मी त्या वर्गांना या ठिकाणी श्रेय देऊ इच्छितो। माझे जे भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते आहेत, घरच्या भाकरी खाऊन मामाचे ढोरं वळणे ही जी मन प्रचलित आहे त्या टाईपचं काम आहे की माझे कार्यकर्ते स्वतःचं काम करून ज्या समाजात जन्मलो, त्या समाजाचं देणं म्हणून भीम टायगर सेनेला वेळ देतात, निस्वार्थीपणानं काम करतात। त्यामुळे आज 25 वर्षातही भीम टायगर सेना तेवढ्याच एकदम धारदार वरतीनं काम करते, त्याचंही श्रेय मी माझ्या सर्व भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्याला देतो। आणि पुढे जे आडवं येईल त्याला आडवं करण्याचं काम भीम टायगर सेना करेल, मग संविधान असो की इतर जे मनोवादी किडे असो। कारण आज तुम्हाला माहित आहे की संविधानाला टार्गेट करण्याचं काम करत आहेत, अनेक जण संविधानावर वार करण्याचं काम करत आहे, अशाला आडवं करण्यासाठी भीम टायगर सेना सज्ज आहे। कारण मुळात भीम टायगर सेनेचा उद्देश बाबासाहेबांच्या संविधानात जे प्रेमबल आहे त्या प्रेमबलला आम्ही डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचं काम करतो। परंतु काही लोक या देशामध्ये मनोवादी मनुस्मृती लागू करण्यासाठी, या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी अनिल मिश्रासारखे आईघाले असतील, असे अनेक जण आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर खूप वेळ लागेल, म्हणून अशा आईघाल्याची मस्ती जिरवण्यासाठी तेवढ्याच जोमाने भीम टायगर सेना काम करेल या ठिकाणी शब्द देतो। आणि असं समाजाचं प्रेम भीम टायगर सेनेवर असेल, माझे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी तेवढ्या तडफेने काम करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि परत एकदा मी दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना, सर्व या देशातील नागरिकांना, आंबेडकरी अनुयायांना, बौद्ध उपासक उपासिकांना, सर्व संविधानवादी लोकांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, जय संविधान। पहिल्यांदा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मी सर्व तमाम बौद्धांना, बौद्ध समाज बांधवांना, भगिनींना शुभेच्छा देतो। एक विद्रोही चळवळ म्हणून समाजावरील अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा उभारणारी संघटना म्हणून भीम टायगर सेना ही गत 25 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेली होती। आणि महत्त्वाचं म्हणजे आज 25व्या वर्षी योगायोगानं आमची आणि माझे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके यांची भेट झाली। ही संघटना पूर्वीच्या हातगाव तालुक्यामध्ये आणि विशेषतः मराठवाडा विदर्भामध्ये समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये जे काही अन्याय अत्याचार होतील त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी विद्रोहीपणे राबणारी ही एक सक्षम चळवळ आहे। आणि ही सक्षम चळवळ आज महाराष्ट्रभर काम करत असताना या संघटनेमध्ये स्वतःच्या घरचं खाऊन लोक काम करतात, आपले कार्यकर्ते वेळ देतात। आणि सध्याच्या आजच्या या घडीला भारतीय संविधान बदलाचे वारे मनोवादी विचारसरणी कडून होत असताना भीम टायगर सेना एक विद्रोहाने आणि चळवळीने काम करत आहे। त्या निमित्तानं मी भीम टायगर सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं बहुजन चळवळीमध्ये त्यांनी काम करावं अशी सदिच्छा व्यक्त करतो। भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत। सर्वांना त्या अनुषंगाने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि भीम टायगर सेनेचे आज दादासाहेब शेळके यांचा 25 वर्ष या संघटनेला झाल्याबद्दल मी भीम टायगर सेना मराठवाडा महासचिव मुन्नाभाऊ वाटोरे व सर्व कार्यकर्ते त्यांच्या वतीने व भीम टायगर सेनेच्या वतीने आदरणीय राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके यांचा नांदेड येथे सत्कार करून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। एवढंच सांगतो। जय भीम।